दह्यापासून खरवस किंवा मलाई पण बनवू शकता तुम्ही। ते बघा मी इथे 1 किलो दही घेतलंय। इथे मी चाळण घेतली आहे, चाळणीवरती एक सुती कपडा ठेवलाय। त्यामध्ये आता आपण दही ओतून घेऊया, म्हणजे दह्यामध्ये जे पाणी असतं ते निघून जातं। तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी दही ओतून घेते कपड्यावर। यामध्ये जे पाणी असेल ना ते सर्व निघून जाईल आणि आपला खरवस किंवा ते मलाई काही बोलू शकता तुम्ही, त्याला मिठाई पण बोलू शकता, ती एकदम चांगली बनेल। तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी 1 किलो दही पूर्ण चाळणीमध्ये घालून घेतलंय। आता हे मी 15 मिनिटं ठेवते, म्हणजे पाणी निघून जाईल। तर तुम्ही बघू शकता, हे बघा थोडं पाणी निघालेलं आहे आणि आपल्याला एवढंच पाणी काढून घ्यायचं आहे, जास्त काढून घ्यायचं नाहीये। तर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते सर्व। तुम्ही बघू शकता, हे बघा पाणी गेल्यानंतर हे सर्व दही मी एका भांड्यामध्ये काढून घेतलंय। आता आपण त्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे। कंडेन्स मिल्कचा वापर करायचा नसेल तर साखर पण वापरू शकता किंवा गूळ पण वापरू शकता। तर आपण हे बघा असं काढून घेऊया आता झाकण। बघू शकता, हे बघा तुम्हाला गोड जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही कंडेन्स मिल्कचा वापर करू शकता। तुम्ही बघू शकता, हे बघा आपल्याला एकदम स्लो असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा व्यवस्थित असं मी दही आणि कंडेन्स मिल्क फेटून घेतलं आहे। आता त्यामध्ये मी वेलची एसेन्स घालणार आहे, ते एसेन्स चा वापर करणार आहे। या जागी तुम्ही वेलची पावडर पण वापरू शकता। 2 ते 3 थेंब आपल्याला घालून घ्यायचं आहे। आपल्याला वेलची एसेन्स घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, मस्त बनते एकदम। मलाई आपल्याला छान लागते, मुलांना पण खूप आवडेल। तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी केक टीन घेतला आहे, त्यामध्ये हे बघा बटर पेपर घातलाय आणि तेल किंवा तूप काही लावलं तरी चालेल। तर आता आपण यामध्ये सर्व जे आपण बनवलंय दह्याचं हे बघा मिक्स ते घालून घेऊया। तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी केक टीनमध्ये सर्व बेटर घालून घेतलंय आणि आपल्याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे। जे एअर बबल असतात ना ते सर्व निघून जातात। तुम्ही बघू शकता, मी 2 मिनिटं असं टॅप करून घेतलेलं आहे। आता बघा मी फॉईल पेपर आहे, फॉईल पेपर लावून घेऊया आपण, याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि आतमध्ये मी बघा जाळी टाकून घेतली आहे। तर त्या जाळीवर आपल्याला हा टोप ठेवून द्यायचा आहे डब्बा। तर तुम्ही बघू शकता, हे बघा टोपामध्ये असा केक टीन ठेवून द्यायचा आहे आपल्याला आणि वरती झाकण लावून आपल्याला 30 ते 35 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे, पण मीडियम गॅसवरती। बघू शकता, हे बघा मी इथे झाकण लावून आता 35 मिनिटं वाफवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हे बघा 35 ते 40 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया, हे बघा आता आपण पेपर काढून बघूया। आपला खरवस किंवा मलाई काही बोलू शकता तुम्ही, कसं बनलंय ते बघूया। बघू शकता, हे बघा छानपैकी असं जसं बाहेरून आपण खरवस वगैरे आणतो त्याच पद्धतीने बघा बनलेलं आहे। जसं खरवसाला आपल्याला पाणी सुटतं तसं याला पण पाणी सुटतं। तर आता हे थोडं थंड करून घेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर तुम्हाला मी सुरी टाकून दाखवते, हे बघा सुरी एकदम क्लीन येते, म्हणजे या खरवस बनवून तयार झालेला आहे हा बघा। तर थोडं थंड करून घेऊया आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर तुम्ही बघू शकता, हे बघा आपला एक मलाई किंवा खरवस बनवून तयार झालेला आहे आणि मी याला संध्याकाळी काल बनवलं होतं आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं। तर तुम्हाला मी आता दाखवते हे कसं बनतं ते, आणि आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते व्यवस्थित घट्ट होतं। तर तुम्ही बघू शकता, हे बघा यामध्ये पाणी असतं थोडं, कारण मलाई आहे ती किंवा खरवसाला पण पाणी सुटतं। तर हे बघा थोडं पाणी सुटलं, तर आपण ते पाणी एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता, हे बघा जाळी पडलेली आहे, असा हा दुधापासून खरवस किंवा मलाई छान बनते। तर तुम्ही बघू शकता, हे बघा छानपैकी असं, पण रात्रभर आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा मस्तपैकी आसानी एकदम हलक्या कट होत आहे, हे बघा। तर तुम्ही बघू शकता, हे बघा हा एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते। तर तुम्ही बघू शकता, हे बघा छानपैकी अशी मलाई किंवा खरवस बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा दह्यापासून मी खरवस बनवलेला आहे आणि ही माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।